रुपये घरचे देणार नाहीत, मग काय तुमच्याकडे साधारण 10-20-30 हजार रुपये तुम्ही जमा करू शकताय त्यांच्याकडे घेऊन किंवा स्वतःच, तेवढा व्यवसाय होणार नाही. मग आपल्याला बँकेकडनं लोन घ्यायचंय. बँकेकडनं लोन घेत असताना 90% ते 60% पर्यंत तुम्हाला लोन भेटतंय. नमस्कार सर. मग लोन घेत असताना किती भेटते तुम्हाला? नमस्कार सर. कमीत कमी 60%, जास्तीत जास्त 90%. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 10% भरावे लागतात. 10% ते 40% भरायची कॅपॅसिटी ठेवायची आपण. कारण हे तुम्ही म्हणताना 10-20%, साधारण 2 लाख रुपयाचे प्रपोजल आहे, तुम्ही 20% भरले म्हणजे 40,000 तुमचे झाले, बँकेचे 1,60,000 रुपये झाले. 1,60,000 आणि 40,000 मिळून किती झाले? 2 लाख. ह्या 2 लाखाला पण आपल्याकडे 35% सबसिडी आहे. ते बोर्डवलेले 35% अनुदान. त्या 35% तुम्हाला 70,000 रुपये अनुदान झालं. असं 70,000 रुपयापासून 10 लाखापर्यंत तुम्हाला अनुदान भेटतं व्यवसायाच्या मशिनरीच्या कॅपॅसिटीनुसार. एखाद्या व्यवसायाला सेड नसेल तर त्याला सेड पण दिलं जातं. मग हे करत असताना एक व्यवसायाला नाव, मग काय म्हणलं, ब्रँड नेम. ब्रँड नेम साठी तुम्हाला काय करावं लागतंय? उद्यम आधारे काढावं लागतंय. 100-200 रुपयात भेटतं ते. एक फूड लायसन, अन्न प्रक्रिया असल्यामुळे फूड लायसन एक भेटलं जातं. त्याच्या व्यवसायाचं नाव दिलं जातं, जे काही नाव असेल तुमचं ते व्यवसायाचं नाव. हे एवढे डॉक्युमेंट. आणि तुमचं दत्तक बँक ऑफ इंडिया ना, कवेश शाखा, हा कवेश शाखेचं बँक पासबुक एक, आणि इतर ऍडिशनल तुमचं कुठलं दुसरे बँक असेल त्याचं एक बँक पासबुक लागतं. आणि लागणाऱ्या मशिनरीचं कोटेशन, मग तुम्हाला कुठल्या मसाल्याचं असू द्या, दुधाच्या खव्याच्या मशिनरी असू द्या, त्याचं एक कोटेशन लागतं. कोटेशन घेताना जीएसटीचं कोटेशन लागतं. अधिकृत विक्रेता असावा. मग हे कोटेशन, एवढे कागदपत्रक लागतात. फक्त सिबिल हे महत्वाचं आहे. आणि ह्याला बँकेचं मंथली हप्ता राहतो. म्हणजे साधारण 3 वर्षाची परतफेड असू द्या, 5 वर्षाची, बँक अधिकारी आणि तुमच्या संगनमताने हे तुम्हाला किती वर्षात नंतर परतफेड आणि किती रुपयाचं प्रपोजल आहे. आता तुम्ही म्हणता 40,000 रुपये आम्हाला भरावे लागतात, 20% ते 10%. ह्याचा आमचं गुंतले जातात, मान्य आहे, जीएसटी आहे. पण 40,000 रुपये जे गुंतले जातात, त्या 40,000 रुपयाला पण आपल्याकडं अनुदान भेटतं. 40,000 रुपयाला आपण 15,000 रुपये त्याला सबसिडी देतोय. 35% 15,000 रुपये सबसिडी होती. मग तुम्ही गुंतवले तरी तुम्हाला यामध्ये फायदा आहे. आणि जीएसटी जी 18% जाते, त्याला पण आपण 35% अनुदान पकडलं जातं. त्या जीएसटीला पण अनुदान पकडलं जातं. मग ज्याला कोणाला असे काय अन्न प्रक्रिया व्यवसाय करायचे असतील, शिंदे साहेब इथं आहेत किंवा सीआरपी मॅडम आहेत, रोजगार सेवक साहेब आहेत, सरपंच साहेब आहेत, ह्यांच्याकडे पण तुम्ही अर्ज देऊ शकता. अर्ज करताना कुठले, आणि अर्ज करेपर्यंत चालू केल्या प्रोसेस पासून तुमचा व्यवसाय चालू असतो विक्रीपर्यंत आमचं सहकार्य आम्ही तुम्हाला देतो. विकायचं कसं, पॅकेजिंग कशी करायची, हे सगळं सहकार्य. आणि ज्याला कोणाला हा व्यवसाय करायचे असतील त्यांना कृषी विभाग असू द्या, बँक अधिकारी असू द्या, शिंदे साहेब असू द्या, हे सर्व सहकार्य तुम्हाला लाभेल. धन्यवाद. कोणाची काही शंका आहेत? अर्ज शिंदे साहेबांकडे भेटतील.